खूप दिवसापासून काम रखडलं होतं दिलीप भाऊच्या चाळीचं, ते आमदार देवेंद्र कोटे केलेत बर का. आपण पहिला आपल्या वहिनीचं म्हणणं घेऊ आणि नंतर न दिलीप भाऊकडे जाऊ म्हण का, कारण की बायकांनाच घरात राहावं लागतंय आणि त्यांचं सुद्धा म्हणणं घेऊ, नाहीतर आपल्याला 400 अजून कमेंट मध्ये पडेल. हा, मला सांगा किती खुश आहेत तुम्ही आज? खूप खुश आहेत आम्ही खूप दिवस झाले, 19 वर्ष झाले याच्यात. आम्ही सगळे आमदार खासदारांना सगळ्यांना सांगितलंय या वेळेला देवेंद्र भाऊनी आमचं काम केलंय, फार मोठा आनंद झालाय सगळ्यांना. सगळ्या बायका आनंदात आल्या तिथं, म्हणेपर्यंत तर बाहेर पडल्या सगळ्या, चला चला येतो म्हणून. मला सांगा ताई, आमदार देवेंद्र कोटे म्हणजे शब्द दिले हे पाळत असतात आणि घरातली बाई माणूस जर व्यवस्थित घर सांभाळलं की माणूस राजकारणात आणि सगळीकडेच पुढे जाऊन पोहोचतंय आणि या सगळ्याच गोरगरिबाचं कामं झालेत. आज काय वाटतंय तुम्हाला? दादांच्या मागे तात्या साहेब आहेत आणि आज ते आपल्या इथं नसेल तर त्यांचा आशीर्वाद इथं आहेत आणि त्यांच्या मागे श्री स्वामी समर्थ आहेत. गुरुवारी आज काम झालेलं आहे म्हणजे नक्कीच स्वामी समर्थ त्यांच्या मागे आहेत आणि आज लास्ट आठवडा असूनही आज होणं शक्य नव्हतं, पण आज झालं तर खूपच चांगलं म्हणून खूप प्रयत्न केले दादा की पहिल्या आठवड्यापासून, पण आज झालं हे दादांना खूप खूप आनंद झाला. आज मी ते बातम्या ऐकताच माझ्या डोळ्यातनं पाणीच आलं की एकदाच म्हणजे दादांचं स्वप्न झालं पूर्ण. हे मला म्हणजे अशक्य वाटलं, पण शक्य हे स्वामी समर्थांनीच करून दाखवलं. धन्यवाद ताई, खूप काही चांगली माहिती दिली आहे. भाऊ कर जाऊ म्हणून. भाऊ मला सांगा, खूप दिवस रखडलं होतं काम, आज म्हणजे 19 वर्षाचं फळ आज आम्हाला मिळालं. कारण ही मेन जी होती ब्रिटिशाची होती, ब्रिटिशानंतर प्रताप शेठने चालवली, प्रताप शेठच्या नंतर माधवराव आपटेने चालवली. त्यावेळेला मी लिक्विडेशन मध्ये निघायला गेली. 18 वर्ष मी प्रयत्न करत होते, परंतु कुणीही गोष्ट मनावर घेतली नाही. आम्हाला कामगारांना दादांना सांगितलं, मी दादा आता टक्के ऍडिट करून आम्हाला नोटीस दिले. जर पावसाळ्यात झालं तर इमारत ही पडण्याच्या मार्गावर आहेत अशी परिस्थिती आहे. बावनकुळे साहेबांना त्यांनी सांगितलं, माननीय पालकमंत्र्यांना त्यांनी दादाने वारंवार पाठपुरावा केला आणि त्या कामाला यश दिल्याबद्दल आज आमच्या कामगारांच्या चाळीमध्ये दिवाळीचं स्वरूप आहे. मी निश्चित दादांना बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले अशापैकी दादांचं काम आहे. 1-1.5 वर्षामध्ये त्यांनी अनेक उद्योजक, IT पार्क असेल, त्या विमानतळ असेल, असे अनेक सोलापुराचा विजन डोळ्यासमोर ठेवून दादांचं काम चालू आहे. दादा राजकारणात अजरामर राहतील एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो. मला सांगा भाऊ, पूर्वी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता, मी सांगितलं ना, मी राष्ट्रवादीत प्रयत्न करून बसलो, त्यानंतर सेनेत गेलो. मला अपेक्षा फक्त एकच होती की आमच्या कामगाराच्या चाळीवरचा B2 जावा आणि कामगारांना मोफत घरे आम्ही देतोय, हेच होते. परंतु कोण केलं नाही. हे 19 वर्षाचं काम दादाने 1.5 वर्षात केलेलं आहे म्हणून सांगतो ना, राजकारणात ते अजरामर राहणार आहेत. धन्यवाद भाऊ. आपल्या बरोबर आता ते नाहीत, म्हणजे धर्मा भोसले, त्यांचा मुलगा आहे आणि त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. धर्मा भोसले नसले तर काय झालं, जिवंत उदाहरण आहे. मला सांगा, तुम्ही बी चाळीत राहत होता, काय आनंद होत आहे आता तुम्हाला सांगा? निश्चितपणे अनेक वर्षाचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे. गेल्या मला वाटतं की असं मला हरकत नाही की आमचा 70-80 वर्षाचा B2चा वनवास संपला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की प्रत्येकाची इच्छा होती की आपल्या नावानं 7 बारे झाले पाहिजेत आणि 7 बारे होत असताना सर्वात मोठी अडचण होती की B2ची जी अनावश्यक रक्कम आहे ती रक्कम जवळजवळ कोट्यावधी रुपयामध्ये जात होती. ती रक्कम या ठिकाणी अतिशय कमी तटपुंज रकमेमध्ये रूपांतर या ठिकाणी सन्माननीय देवेंद्रदा कोटे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी या सरकारने मान्य करत यासाठी मी एवढंच म्हणेन की जो बोले तसा चाले त्याची वंदावी पावले. कारण की ज्या पद्धतीने निवडणुकांमध्ये आम्ही फिरत होतो आणि निवडणुकांमध्ये आम्हाला आमच्या मोबाईलच्या माध्यमातून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सर्वांनी संवाद साधला होता सर्व नागरिकांशी. आणि करत असताना B2चा प्रश्न आम्ही या ठिकाणी लवकरात लवकर मार्गी लावू असं बोलत होते आणि केवळ 4 महिन्यामध्ये हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला की ज्या पद्धतीने आमच्या समस्त सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीला निवडून 87 नगरसेवक आणले
मला वाटतं की 87 नगरसेवक निवडून जाणं हे चीज झालं असं मला काही हरकत नाही. याकरता या भागाचा प्रतिनिधी म्हणून प्रथमतः आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब व पालकमंत्री, की ज्यांना आम्ही पालकमंत्री म्हणणार नाही की सोलापूरचे विकास मंत्री आपण त्याला म्हणू, की ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगला विकास या ठिकाणी होता असे आमचे सन्मान्य जयाभाऊ गोरे. त्यासोबत ज्यांनी सर्व नकारात्मकते मात केली. खरं तर सर्वजण म्हणायचे की बिटूचा प्रश्न कुठे सुटताय का भाऊ, आपण काम चर्चेमध्ये बघायचो बिटूचा प्रश्न कुठे सुटताय का असं म्हणायचे, पण त्या सर्व नकारात्मकतेला छेद देत अतिशय सकारात्मकतेने पाऊल टाकत त्या ठिकाणी बिटूचा प्रश्न त्यांनी सोडवला. असे दमदार आमदार सन्माननीय देवेंद्र कोटे यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. खरं तर एक गोष्ट मला नमूद करावं लागेल की सन्माननीय महापौर साहेब आमच्या या ठिकाणी आहेत. विनायकदादा कोंडेल महापौर झाल्यानंतर पहिला बोर्ड झाला होता आणि त्या पहिल्या बोर्डमध्ये पहिला ठराव मी असेल, आमचे नागेशजी खरात असतील, सर्व विषय खरात असतील, आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतला होता. माननीय महापौर साहेबांचा मला चांगला असा प्रश्न या ठिकाणी आम्ही बिटूचा ठराव मांडला आणि या ठिकाणी एकमताने ठराव या ठिकाणी मंजूर केला. खरं तर ते करत असताना काही लोक म्हणायचे की बिटू राज्य शासनाचा विषय तुम्ही सोलापूर महापालिकेत का मांडताय, कारण विरोधकांनी केवळ विरोधाला विरोध केला असे मानले, परंतु आपल्या भावना महाराष्ट्र शासनाला कळला पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका सन्माननीय देवेंद्र कोटे यांची होती. आणि महापौरांनी पण एकमताने, आम्ही सर्व लोकांनी एकमताने ठराव पास केला आणि खरं तर ठरावाचा एक भाग म्हणून या ठिकाणी होतो. म्हणून मला अतिशय अभिमानास्पद या ठिकाणी गोष्ट वाटते. खरं तर स्वर्गीय तात्या कवठे साहेबांनी जे स्वप्न बघितलं त्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्याचं काम त्यांच्या नातवांनी केलंय. ही एक अभिमानास्पद गोष्ट आमच्या सर्वांसाठी आहे आणि सोलापूरच्या विकासाला यामुळे चालना मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. मला सांगा दादा, सगळेच लोक आलेत, काय सांगाल? सर्वप्रथम या ठिकाणी आमच्या सर्व चाळीतील रहिवाशांना या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो की आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी त्यांच्या जी घराची जमीन आहे त्यांच्या नावावर नव्हती, आता तो मार्ग मोकळा झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की सत्ता प्रकार 2 बिटू जमीन हे ब्रिटिशकालीन विषय होता. 100 वर्षपूर्वी हा विषय रखडलेला होता. आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी इलेक्शन मध्ये सर्व चाळीतील लोकांना शब्द दिलं होतं. जवळपास 40 ते 50 हजार लोक या ठिकाणी राहतात. अनेक लोकांना या ठिकाणी शब्द दिलं होतं की मी बिटू या ठिकाणी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून या ठिकाणी कमी करून आणेल. तर ज्याप्रमाणे आमदार साहेबांनी या ठिकाणी शब्द दिलं त्याचप्रमाणे बोले तैसा चाले वंदनी पावले असं म्हणल्याप्रमाणे आमदार साहेबांनी या ठिकाणी सतत राज्य शासनाकडे पाठपुरावा करून हा बिटू विषय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, तसेच महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील, पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब असतील यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करून या ठिकाणी हा बिटूचा विषय 100 वर्षापूर्वीचा रखडलेला विषय मार्गी लावण्यात यश आलेलं आहे. आणि सर्व चाळीतील लोक त्यांना आशीर्वाद देऊन या ठिकाणी सर्व त्यांचं या ठिकाणी कौतुक करत आहे. कारण का आमदार साहेबांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. वय 34-35 वर्ष आहे. 35 वर्षात या ठिकाणी ते आमदार झाले आणि आपण जनतेमध्ये लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न या ठिकाणी कशा पद्धतीने मार्गी लागायला पाहिजे आणि कशा पद्धतीने मार्गी लागतात. स्वर्गीय आदरणीय तात्यासाहेब कोटे यांनी ज्या पद्धतीने लोकांची कामं केली त्याच पद्धतीने आमदार साहेब देवेंद्रदादा कोटे हे तात्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी अनेक चाळीतील लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. आणि मला विशेष या ठिकाणी सांगायचं आहे, अनेक वर्षापासून सोलापूर शहराची डेव्हलपमेंट थांबली होती. अनेक घरं ज्यांच्या त्यांच्या नावावर नव्हती, आता ती बिटू उठल्यामुळं प्रत्येकांची घरं ज्यांच्या त्यांच्या नावावर होणार आहे आणि सोलापूर शहराचा एक विकास चांगल्या पद्धतीने आता या ठिकाणी होणार आहे. मला असं सांगायचं आहे. धन्यवाद दादा.